थांबा आज एकदम घाणेरडा किस्सा आलाय माझ्यासोबत आणि ते काय झालाय ते पूर्ण बघायसाठी व्हिडिओ पण पूर्ण बघा। तर सकाळी सकाळी मस्त पैकी आपल्या नाशिकची मिसळ जी फेमस आहे ती मिसळ आपण घरीच बनवून घेतली, कारण की आज रविवार तर नव्हता बाहेर जायला, त्याच्यामुळे मस्त पैकी मिसळ बनवली, सोबत पोळी बनवली, पाव काय नसतं खायचं। ते काय झालं बॅकग्राऊंड अचानक आलं होते गाणं बिणं, ते व्हिडिओ एडिटिंग चालू, इथे मोठे लोक राहतात, काही छोटे नसतात, एडिटिंग चालू असते असं नाही का। तर त्याच्यानंतर मस्त पैकी दुपारी मम्मी आली, सिरियल लावून दे बोलली आणि झोपून घेतला डायरेक्ट। सिरियल बघता बघता 4 तास त्या लॅपटॉपची चार्जिंग अशीच वाया घालवली। त्याच्यानंतर इथे पर्पल गेम चालू होता। आमच्या मावशीने आणि माझ्या मम्मीने दोघींनी पण सेम माझं कलर चॉईस करून सेमच कपडे घातले होते आज। आणि त्यानंतर हा जो कपड्यांचा ढीग होता त्यात 80% कपडे निधीशचे, 10% कपडे मम्मीचे, 1% माझ्या असतील आणि सगळे कपडे घड्या करायला लावले मला, तर मी तिला पण खेचून घेतला असो। त्याच्यानंतर मूड माझा काय खराब होता मला नाही माहित, त्याच्या करता मूड खराब होता म्हणून मी पिझ्झा ऑर्डर केला आणि मी मस्त 12:15 वाजता केला। आमचं घड्याळ 15 मिनिटं पुढे, त्याच्यामुळे असं दिसतंय। हे मॅडम इथे झोपल्या होत्या आणि आता इथे टायमिंग बघा तुम्ही, 12:30 झाले होते, त्यांनी 15 मिनिटानंतर 29 मिनिटं दाखवले। इथे 1:15 झाला तरी पिझ्झा आला आणि शेवट अशा शिव्या येत होत्या मनात की काय सांगू। आणि त्यात ते एक जण सुद्धा कॉल उचलायला तयार नाही, रिप्लाय करायला तयार नाही, रिफंड करायला तयार नाही, ऑर्डर कॅन्सल करायला तयार नाही, म्हणजे इतकी सटकली होती। शेवटी 2 वाजता माझा मित्र गेला आणि ऑर्डर घेऊन आला आणि त्यात इतके पैसे घालून पिझ्झाची टेस्ट इतकी थर्ड क्लास होती लिटरली, आणि सगळा थंडगार झाला होता। आता असं कायच करणार त्याच्यावरती, त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे, बाय बाय, आणि फॉलो करायला विसरू नका।